नागपुर के वाटोड़ा पुलिस स्टेशन की डीबी टीम ने एक बड़ी कार्रवाई को अंजाम देते हुए अवैध रूप से डीजल संग्रह करने वाले 2 आरोपियों को धर दबोचा है। आपको बता दें कि 1025 लीटर डीजल और संबंधित उपकरणों सहित कुल 1 लाख का ज्वलनशील माल पुलिस ने जब्त किया है। गुप्त जानकारी के आधार पर डीबी टीम ने पवनपुत्र नगर प्लॉट नंबर 46 स्थित एक आउट हाउस रूम में छापा मारा, जहां बड़ी मात्रा में डीजल अवैध रूप में संग्रहित किया जा रहा था, जिसके बाद पुलिस ने दाबिश दी और सचिन संतोष, बेनी बागड़े, आशीष मनभरन यादव को गिरफ्तार किया है। वाटोड़ा पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे प्रमुख स्वप्नील राऊत, पीएसआय स्वप्नील राऊत, पीएसआय अतुल पवार, पीएसआय कृष्णा साळुंके व त्यांची टीम यांनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक बेकायदेशीररित्या आणि धोकादायक पद्धतीने जे अत्यावश्यक वस्तू प्रतिबंध अधिनियममध्ये जे मोडतात अशा प्रकारचे ते डिझेल एका ठिकाणी साठवून ठेवल्याबाबत माहिती आमच्या तपास पथकाला मिळाली होती। तर त्या माहितीच्या आधारे त्यांनी त्या ठिकाणी रेड कारवाई केली। त्या रेडमध्ये जवळपास 1000 लिटर वेगवेगळ्या कॅन मध्ये भरून ठेवलेलं डिझेल ते मिळून आलं। तो आरोपी ते डिझेल वेगवेगळ्या ठिकाणाहून आणायचा, चोरीच्या माध्यमातून आणि कमी भावामध्ये विकायचा। त्याबद्दल अधिक माहिती स्वप्नील राऊत, तपास पथक प्रमुख, हे देते। काल रोजी आम्हाला माहिती मिळाली दुपारी की एका ठिकाणी पवनपुत्र नगर मध्ये एका ठिकाणी डिझेलचा साठा केलेला आहे आणि हा व्यक्ती बाहेरून दुसऱ्याकडून डिझेल घेतो आणि जे पेट्रोल पंपावर भाव आहेत त्याच्यापेक्षा 5 रुपयांनी कमी भावात तो लोकांना उपलब्ध करून देतो। त्या माहितीवरून आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरांच्या मार्गदर्शनात तपास पथक सोबत घेऊन सदर ठिकाणी पोहोचलो, शहानिशा केली। तर आम्हाला तिथे जवळपास 1025 लिटर डिझेल मिळून आलं। आम्ही ते डिझेल जप्त केलेलं आहे आणि त्यातील आरोपी जे आहेत सचिन, बेनी बागड़े व त्याचा एक सहकारी आशीष यांना ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे। हा डिझेल कुठनं येत होता की चोरीचा होता की कशा प्रकारे हा पेट्रोल पंपवरून आणायचा, काय कुठनं काय माहिती आहे? त्यांचं असं म्हणणं आहे तात्पुरतं तरी की जे डिझेल होतं हे ड्रायव्हर लोक आम्हाला विकत होते आणि तो आम्ही साठा करत होतो आणि पेट्रोल पंपपेक्षा 5 ते 10 रुपये कमी भावाने इतर लोकांना विकत होतो, म्हणजे काही फायदा यांना सुद्धा होत होता। कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आलेली आहे आणि कुठले कुठले अधिकारी याच्यामध्ये काम करणार आहेत, समोरही तपास करण्यात काय सांगा? डीसीपी झोनपूर मॅडम रश्मिता राव मॅडम तसेच एसीपी फिरस्कर साहेब, सकरदरा विभाग यांनी आम्हाला वेळोवेळी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अशा प्रकारचे कोणते अवैध धंदे असेल तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत। त्या धर्तीवरच हे अवैध धंदा जो आहे तो काल निदर्शनास आल्यावर तात्काळ त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली। त्यामध्ये तो अवैध धंद्याला निर्बंध झालाच, त्याचबरोबर उघड्यावर अशा प्रकारे निष्काळजीपणे ज्वलनशील पदार्थ विकणे हे एक प्रकारे मोठ्या एखाद्या अनुचित प्रकार घडण्यासाठी किंवा एखादा ज्वलन स्फोट वगैरे असं वेगळा अनुचित प्रकार घडण्यासाठी सुद्धा कारणीभूत होऊ शकत होतं, त्यालाही प्रतिबंध झालेला आहे। पोलीस स्टेशन वाटोड़ा हद्दीमध्ये अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे जर अवैध धंदे कोणत्याही व्यक्तीला दिसून आले त्यांनी निसंकोचपणे पोलीस स्टेशन वाटोड़ा येथील इथे कळवावे, आम्हाला कळवावे, आमच्या तपास पथकाला कळवावे, त्याच्यावर निश्चितपणे आम्ही। खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, नागपुर का भव्य शोरूम। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।